हा तर हे बघा आजी आल्यात. तुम्ही इथं राहताय ना? हा गावात. तर हे पालक काढले. पालक घेऊन जावा जरा जरा. बरं झालं आला उलट. हे घ्या. नाही असं हाय घ्या. सगळ्याला जरा जरा द्यायची म्हणलं. काढल्या तिथं शेजारी पण द्यायची आणि आमटी होत्या चांगली ते पालकची. म्हणजे दाट दाट आहे का नाही शेंगातली ती काढायला लागलोय पालक. घेते ती पण आपल्या शेजारी आहेत तर जरा जरा द्यायची. थोडीच आहे व आपली घरापुरती लावल्या तर म्हणलं सगळ्याला जरा जरा द्यायची. आपलं जरबारीनं आले की देतोय. मग आता जरा हे होता मक्का होता ती जरा कडण हे केला. आता शेळ्या आणायच्यात ना. हे काय शेळ्यासाठी केलंय. हां हां शेळ्यासाठी केलंय. मग ते वैरण लावायचं काहीतरी लावायचं चालूच आहे. ते आता ती बाजरी लावल्या ते शेळीसाठी लावल्या आपली. हां हत्ती घास आहे त्या कडला आहे अजून कडणी लावायचं आहे. तर आता म्हणलं जरा उघडी खाय तोपर्यंत आपलं गवत काढूया दोघंजण मिळून. तिथं इच्छू काटा असायचा व जरा जवळ आपलं बसून बोलत काढता येत आहे आणि भीती वाटत नाही एकटं. हां लांबड्याचं भीती वाटत्या. मग म्हटलं तर जवळ आपण इथं बसूया दोघं आणि एकमेक बोलत काढता येते. म्हणजे मला पण भीती वाटणार नाही आणि मला तुम्हाला तिथं त्या अडचणीत त्यांना थांबवून बिन मी लांब नाही जाऊ शकत. हा ते मारायचं आहे हो. ती जरा आम्हीच मारणार आता काय. म्हणजे ते गवत कचरा जरा घाण गेला ना तर इच्छू काटा हा साफ इच्छू काटा येत नाही म्हणून ती स्वच्छता सारखं चालू असते. शेतातली बांधावरचं गवत काढ दारातलं गवत काढ सारखं चालू असते आलं की. होय शिवरी आमचीच आहे. ती लावल्या शिवरी. आता शिवरी लावायचं चालू आहे. हत्ती घास लावायचं चालू आहे आणि तिकडं बाजरी मक्का लावलाय शेळ्यांसाठीच. हा हा इथनं असं हातगा लावलाय. हातग्या झाड लावल्यात. हा लावलंय की सगळीकडे लावल्या शिवरी लावल्या आणि म्हणलं आता इथं आपला हातगा लावलाय बघा ह्या लाईनीत का नाही. ह्या हातगा लावलाय हे असं. आता काय बघा. आणि एकदा आलत्या आजी इथं आमच्या इथं. मला चेहरा एकदम ओळखला. म्हणलं या आता जाता. कधी ओळखलं असलं तर मग आपल्याला म्हणजे लाज वाटते मला पण बोलायची नवीन माणसांसंग. आजी आलत्या त्यामुळे मला सवय झाली म्हणजे थोडीशी बोलायची. त्यांच्या संग आधी बोललेलं होतं ना तर मग काय वाटलंय. हे काय आता इथं पण शिवरी लावल्या इकडं लावल्या शिवरी आणि सगळं तिकडचं जरा थोडं गवत काढून आलो. थोडं ज्वारी होती थोडीशी ती जरा मोकळ्या जाग्याला टाकली. म्हणलं कापून घालता येते ना आपल्याला शेळ्यांना नाही तर उपडून तर घाला येत्या. हा मग हत्ती घास कसं कट होईल तसं येत जातो है ना. शिवरी पण तशीच आहे. हा शिवरी पण तशीच आहे. तर आता ती चालू आहे. मग म्हणलं अंधार व्हायच्या आधी जरा करूया. काय वैरण घरची पण ती कुट्टा मिळते. हा कडब्याचं तुरीचं बुसकाट मिळतंय काय. आणि आमच्यातले लोक सगळे आमच्यात. हा मग ते आणायचं आता हळूहळू. म्हणजे हे हिरवं आहे का नाही हिरवं थोडं वाळलं थोडं चारायचं आपलं आहे का नाही. आता उन्हाळ्याचं नाही आता नाही चालते हा. तर उन्हाळ्याचे कुट्टा आणायचा. हा. आता आणलं का नाही हा. मग तुमच्या शेळी घालायचं. हा तेच की. मग आता आम्ही तसंच करणार आहे. मग हिरवं तर आपल्या शेतात लावूया म्हणलं हो पाऊस आहे तोपर्यंत. मोकळा आहे तर हे उपटून येईल ना चांगलं पावसात. त्यासाठी लावायचा जरा शिवरी ती ठिकाणी शिवरीच लावल्या सगळी ती बांधावर. आधी आमच्या शेळ्या नव्हत्या तेव्हा आम्ही सगळ्याला म्हणायचं घेऊन जावा कट करून. पण आता आम्ही शेळ्या आणणार आहे तर मग सांगितलं त्यांना की शेळ्या आणणार आहे आता काही गवत नेऊ नका. मग सांगितले सगळ्याला त्यामुळं मग त्यांनी पण बघितलं ना. काय तुम्हाला पाहिजे तुम्हाला सांगतो काय आमचं रान आहे. हा जरा जरा बुसचा पाला फिला आम्ही आधी मावशी येतो म्हणायचं. आजीचं शेत आहे इथंच लागूनच. मग ते आपलं म्हणतात या आमच्यातलं तुम्हाला वाटलं तर आमच्यातलं घेऊन जावा. अर्धा गुंठा आहे ऊस केला या म्हणलं एवढं आजी भरपूर झालं समाधान वाटलं. आता शेजारी हाय आपलं येणं जाणं चांगलं राहायचं. मग काय चांगलं आपण चांगलंच राहतो. आपल्याला कसं आहे काम पाहिजे आणि चांगलं बोलणं पाहिजे बघा. बाकी काय नको आपल्याला एकमेकासंग. एकमेकाचं काय आपलं हसून खेळून दोन गोष्टी बोलल्या तीच संग जात्या त्या आहे का नाही. काय एखादी नाही राहतोय की इथं येतोय की राहायला. आता शेळ्या आणले की रोज हायच आता. ही मासे शेजारची हा चांगले आहे ते. होय आहे ते. बघत जावा व्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जावा.
आणि काकू जशी छान छान गोष्टी सांगते तुम्हाला, तसंच मला पण ना तुमच्या काय आयडिया असल्या तर सांगत जावा. म्हणजे आपल्या इथं आल्यानंतर शेळी पालनला ज्यांना अनुभव आहे ना शेळी पालनचा, त्यांनी मला कमेंट करून सांगत जावं की काकू. आणि एक कमेंट आली ती की गवत कुठलं लावलं आहे. तर गवत तुम्हाला सांगते, बाजरी लावल्या, मक्का लावल्या, हत्तीघास लावला आहे, आणि हातगा लावला आहे, शेवरी लावल्या. एवढं तर लावलंच. आणि हे भुईमुगाच्या शेंगाचा पाला होणारच आहे. तर एवढं लावलेलं आहे शेळ्यांसाठी. आणि बघूया, आणि तुम्ही बघत राहा. काय काय आलेलं जरा उंच आल्याशिवाय कळणार नाही मला पण आणि तुम्हाला पण. तर तुम्हाला पण बघितल्यावर कळते की ही पाला ह्या झाडाचा आहे, ही पाला त्या झाडाचा आहे, असं कळतं जरा पीक मोठं आल्यावर. त्यानंतर मग तुम्हाला कळणार आणि मला पण कळणार आहे. आणि एवढं तर म्हणजे पाला लावलेला आहे आपला चारा. तर गाय हे बघा, आता अतुलचं चालू आहे शेंगात फवारणी करायची चालू आहे. आणि मी आता जाते त्या आंब्याकडं, तिकडं जरा. पण अतुल आंब्याकडे गेला, माझ्या अंगावर उडील औषध सगळं. मी नाही जात आज, नंतर करील, नंतर करते. तुम्ही बोला की तुम्हाला काय होतंय. हां हो पाहुणं हो पाहुणं, काय काय केलं तुम्ही दोघांनी काय काय केलं. कशी अंगावर नाव घालत, हां तोंडावर बनियानवर डब्बा घेऊन नाही मी पडत. तर हे बघा तिकडं कीड लागल्या मक्याला. बाजरी एकदम छान आल्या, पण मक्याला कीड लागल्या. तर फवारणी केली अतुलनं. आणि काकाने काय केलं तुम्हाला कुत्र्यानेच केलेलं आहे. काकाने काय केलं तुम्हाला सांगते. सगळं असं जवळ घेऊन, आता एवढं सांगतात की कीटकनाशक आहे, ती विषारी असतं आहे, तरी पण मांडी घालून त्याच्या जवळ सगळ्या बॉटल घेऊन ती फवारणीचं ती काय म्हणतात त्याला पंप घेऊन, आणि अंगावर चिटकावून सगळं पंप भरला आहे बघा मिक्स करून. काय सांगायचं सांगा. म्हणून मी एकट्यांना पाठवत नाही, असं उलटं सुलटं काम करतात. आता पण त्या बनियान काढायला सांगितलं त्यांना. बनियान धुवाय टाकायची घरी गेल्यावर, बरमुडा धुवाय टाका बाल्टीत, आणि स्वच्छ साबणानं हात पाय तोंड धुवायचं. आणि ती बाथरूममध्ये सगळं मातीच लागलेलं ती धुवून काढायचं. आणि मग तंबाखू खाली का लगेच. हां तोंडात हात घालू नका, आधी चांगलं साबणानं हात धुवा. टी-शर्ट बनियान काय करा उलटे काढून इथं ठेवा, ते आपण नेऊन तिथं धुवायलाच टाकू लगेच. हां कपडे घालतात हातपाय धुवून आल्यावर. आणि बरमुडा तेवढा बाल्टीत टाका. मी उद्या परवा दिवशी आली का नाही, साबणानं धुवून काढते दोघांचे टी-शर्ट बरमुडं आणि वाळू घालते. तर हे बघा इथं पण फवारणी केली अतुलनं. आणि मी काय केलं तुम्हाला सांगते. बाजरी होती पेरणीला आणलेली, तर बाजरी लावली होती. आणि ते बघा मधला पट्टा मोकळाच राहिला आहे. तसं मोकळं राहिलं थोडं. मग थोडं मोकळं राहिलेलं मक्का तसाच झालता. मग तिथं मक्का पोरांनी टोचला आहे. आणि इकडं हां बाजरी इथं राहिली, तर राहू द्या आता. तिथं मक्का टोचलाच चालते, मध्ये टोचून टाकू. आणि मग ह्या साईडनं का नाही ते मक्का हे बाजरी त्याकडं आणि लावली. आली राहिली म्हणलं चला. आणि एवढं काम झालं. पालक आल्या काढली. गुलाबची फुलं एवढी आली ती 50भर गुलाबची फुलं काढली. ते आता उद्या मला पाठ दुखूस तर निवडायचं पाकळ्या, त्या की थोड्या जरा अशा मुरछावलेल्या होत्या, कोमेजलेल्या होत्या, आणि थोडी टवटवीत गुलाबची फुलं होती. तर ती काढून पाकळ्या सगळ्या निवडून घ्यायच्या स्वच्छवाल्या, आणि मग खराब आपल्या किचन वेस्टमध्ये टाकायचं. तर असं निवडायचं काम आहे. आणि पालक पण बॉक्स भरून काढल्या. ते पण आता गेल्या चिखलाचं धुवायचं आणि पाणी नितळायला ठेवायचं. आणि त्यानंतर निवडायला सकाळी घ्यायचं उठल्या पालक आणि गुलाबची फुलं. तर निवडायला घ्यायचं. मग असं काय ना काय माझ्या मागं काम असतं निवडायचं. आणि आता त्याच्यानंतर काय केलं तुम्हाला सांगते. हे बघा ही जी आहे का नाही, ही वेल आहे ती. हे वेलांना जरा नारळाची ती फांद्या तुटलेल्या होत्या, ती बांधल्या. म्हणजे वेलाला वर असं पसरायला लागले ते खाली. मग पसरलं की मग ती कीड लागत जाते. आणि मांडवावर झालं ना मग कीड लागत नाही, फळं चांगले येतात. तर आलं तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. वेलं तर आल्यात, म्हणजे जेवढ्या बिया लावल्या होत्या तेवढ्या आल्यात. कारला आलं आहे, दोडका आला आहे. अजून भोपळा काही दिसला नाही मला. दोडकं जास्त दिसतात आणि कारला आलेलं दिसतंय. तर बघूया आता काय काय येतं आहे. आणि मांडवावर असं लोंबकाळलेली दिसली ना तर छान वाटतंय, त्यासाठी मांडव असतो. तर आता बघूया आल्यानंतर तुम्हाला दाखवेल. आणि ही आता पामच्या झाडाशी रस्त्याच्या कडं सगळं स्वच्छ केलं होतं ना, तिथं शेवरी लावून टाकल्या. म्हणजे आपल्याला शेळ्याला आता शेळ्या आणायचं म्हणल्यावर शेळ्याची जुळणी करायला पाहिजे ना गवताची. तर मग गवत जेवढं होईल तेवढं शेळीला भरपूर लागतं आहे. तर मग शेवरी ह्या लाईनीत लावून टाकली. आणि त्या लाईनीत कडंनी बाजरी घेतली. इकडं मोकळा पट्टा होता, तिकडं बाजरी टाकली. आणि ही महागं बाजरी मक्का आहेच. आणि ही शेंगाच आहेत. शेंगा निघाले की ही शेंगाचा पाला आणि वाळवून ठेवायचा त्यांना.
म्हणजे दुपारच्या टायमाला का नाही हिरवा चारा टाकायचा आणि थंड्या टायमाला आपल्या 5 वाजता का नाही वाळला चारा टाकायला लागतो. तर असं आपला अनुभव घ्यायचा चालू आहे. काहीतरी आयडिया बघायच्या, व्हिडिओ बघायचं आणि त्यातनं काहीतरी चांगली आयडिया घ्यायचा. म्हणजे ते काय होतं आहे, शेळ्यांना आपल्या काय झालं नाही पाहिजे. ते शेळ्यांना जर दुखापत झाली तर आपल्याला दुखापत झाल्यासारखं आहे. तर त्यामुळं हे केलेले आहे. पण आता बघूया काय होतं आहे, कसं होतं आहे बघत जावा. आणि कमेंटमध्ये मला काकूला तुमच्या सांगत जावा काहीतरी शेळीला काय म्हणजे पोट फुगल्यावर काय चारायचं असतं, या असं संडास लागल्यावर काय चारायचं असतं. हिरवा चारा किडा मुंगी खाल्ली तर त्यांना संडास लागत असते ती माहीत आहे मला. पण कोण तेल पाजतं आणि कोण काय असं बाकीचं औषध झाडपाल्याचं करतं ते माहीत नाही. तर कमेंटमध्ये मला सांगत जावा आणि बघत राहावा. तर बाय. खाऊ जा शौर्य, जा पप्पाकडे जा. इकडे बघ, टाटा करा. टाटा करा, टाटा करा. टाटा भारी करते. करा बाय कर, बाय. बाय कर.